भारताचा चीनशी जो संघर्ष चालू आहे तो 3 पातळीवरती चालू आहे. जसं आपल्याकडे त्रिवेणी संगम असं म्हणतो, गंगा यमुना ह्या 2 दिसणाऱ्या नद्या आणि सरस्वती ही गुप्त झालेली नदी, तसा हा जो चीनशी संघर्ष आहे 3 पातळीवर चालू असलेला, एकतर सैन्याच्या पातळीवरती चालू आहे, लष्करी पातळीवरती, दुसरा व्यापाराच्या पातळीवरती चालू आहे आणि तिसरा जो न दिसणारा न जाणवणारा असा एक संघर्षाचा ती आघाडी आहे ती म्हणजे वैचारिक. लष्करी पातळीवरती जून महिन्यामध्ये जेव्हा गलवान घाटीमध्ये धुसफूस झाली भारतीय आणि चीनी सैन्यामध्ये, धुसफूस हा शब्द यासाठी की प्रत्यक्ष शस्त्र वापरायला परवानगी नाही, जी काही संधी आपण त्यांच्याशी केलेली आहे आणि भारताची सीमा आणि चीन जिथपर्यंत आलेला आहे तो ह्याच्यामध्ये एक नो मॅन्स लँड ज्याला म्हणतात असा एक भाग जवळपास 4 ते 5 किलोमीटरपेक्षा जास्तीचा असा एक पट्टा सोडून देण्यात आलेला आहे. आत्ता जे नुकतं सोशल मीडियामध्ये एक 1800 रुपयाचं एका त्या काम करणाऱ्या काकूचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि तो परत समजून सांगतोय की 500च्या 3 नोटा आणि 300च्या 3 नोटा म्हणजे 1800 झाले आणि ती बाई समजून घ्यायला तयार नाही की 6 नोटा म्हणजे 1800 कसे होतील. त्याच पद्धतीने चीन आपल्यामध्ये घुसलाच आहे असं परत जेव्हा वक्तव्य काँग्रेस आणि बाकीचे डावे करतात तेव्हा ते काकूसारखी त्यांची पोझिशन आहे की त्यांना ह्या 1800चा हिशोबच समजत नाही किंवा त्यांना समजून घ्यायचं नाही आणि जाणीवपूर्वक एक बौद्धिक भ्रम तयार करायचा आहे. लष्कराने जून महिन्यामध्ये जेव्हा अतिशय कडक असं उत्तर चीनी सैन्याला दिलं होतं, आपले 20 जवान शहीद झाले आणि त्यांची जी संख्या होती लपवली जात होती ती आता 103 पर्यंत आहे की जेव्हा सोशल मीडियावरती त्यांच्या ज्या समाध्या कबरी उभा केलेल्या आहेत त्याचा एक फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आणि त्याच्यातून आता सिद्ध होते की 103 इतकी प्रचंड संख्या चीनची तेव्हा जूनच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या त्यांच्या सैनिकांची आहे. गलवान खोऱ्यामध्ये चीनला पिटाळून लावल्याच्या नंतर म्हणजे आपण आपली जी सीमा आहे ज्याला आपण LAC लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल, आपण LACच्या अलीकडे आहोत आणि चीन त्यांनी जो ताब्यात आधीपासून घेतलेला प्रदेश आहे 1962 पासूनचा त्याच्याच पण त्यांच्या एक विशिष्ट सीमारेषा दिलेली नाही, ह्याच्यामध्ये अंतर आहे. या मधल्या अंतराच्या ह्याच्यामध्ये जेव्हा चीन गलवान खोऱ्यामध्ये घाटीमध्ये घुसला होता आणि आपण त्यांना पिटाळून लावलं, हा एक प्रसंग. आत्ता 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री म्हणजे 29च्या रात्री जी घटना घडलेली त्याच्यामध्ये पेंगॉंगचे हे जे तळं आहे या तळ्याच्या काठावरती फिंगर 4 म्हणून जो त्यांचा असा एक आपल्याकडचा आपल्या बाजूचा असलेला सीमारेषेचा आपण ज्याला मानतो तो बिंदू आणि त्यांच्याकडचा .8 असं म्हणतात, असे वेगवेगळे त्याला हे आहेत. त्याच्यामध्ये जेव्हा चीन घुसला होता, चीनी सैन्य जेव्हा त्याच्यामध्ये घुसखोरी करू पाहत होतं तेव्हाही आपल्या सैन्याने त्याला पिटाळून लावलं आणि त्या भागातलं जो उंच असलेला जो पर्वत आहे त्याला टेबल टॉप म्हणतात किंवा काला पहाड असं म्हणतात, त्याच्यावरती आपल्या सैन्याने आक्रमण करून घेतलेलं आहे आणि चीनला मागं पिटाळलेलं. पहिल्यांदाच चीनच्या ग्लोबल टाइम्स ह्या माध्यमात, चीनमध्ये खाजगी माध्यमं नाही आहेत, सरकारीच माध्यमं आहेत फक्त, त्यांनी ही तक्रार केलेली आहे की LAC ची सीमा जी ठरलेली आहे ती ओलांडून भारत आमच्या ह्याच्यामध्ये घुसखोरी करतो आहे. आता पण उलटं होत होतं की चीन कसा घुसखोरी करतो आहे ह्याच्या बातम्या येत होत्या. इतकंच नाही, चीनच्या आजूबाजूला जे सगळे देश आहेत 16-17 देश आहेत आणि प्रत्येकाशी चीनचं सीमेवरून भांडण आहे आणि प्रत्येक वेळी तक्रार अशी यायची की चीन कशी घुसखोरी करतो आहे. पहिल्यांदाच स्वतः ग्लोबल टाइम्सने अशी तक्रार केलेली की भारत घुसखोरी करतो आहे. पहिली जी पातळी आहे युद्धाची म्हणजे युद्धामधली लष्कराच्या पातळीवरती प्रत्यक्ष भूमीवरचं जे युद्ध आहे ते भारताने अतिशय ज्याला आपण ॲग्रेसिव्हली म्हणतो जोरकसपणे लढायला सुरुवात केलेली आहे आणि चीनला त्याच्यामुळे माघार घ्यावी लागते. त्याच्यातला एक मुद्दा तर फार गंभीर आहे, कोणी लक्षात घ्यायला तयार नाही. झालेलं असं आहे की आपल्या सैन्यामधले जे सैनिक आहेत ते त्या प्रदेशातले आणि तिबेटमधले आहेत. दलाई लामांसोबत जे चीनी आपल्याकडे आले आश्रयाला, तिबेटमधले लोक, आणि आपण त्यांना आश्रय दिला धर्मस्थळ म्हणून जी जागा आहे ती धर्मशाळा म्हणून त्या ठिकाणी. त्याच्यातले काही जण सैन्यामध्ये दाखल झाले, त्यांची मुलं आणि त्यांचेही, कारण की आणि ह्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या भागामध्ये युद्ध चालू आहे त्या भागातले 17-18 हजार मीटर उंच समुद्र सपाटीपासून त्याची उंची आहे आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष श्वास घ्यायला त्रास होतो. जो तिथला माणूस आहे तो सराईतपणे तिथे वावरू शकतो, पण दुसरा जो माणूस आहे सपाट जमिनीवरचा तुलनेने त्याला त्या ठिकाणी हालचाली करणं मुश्किल होतं. भारतीय सैन्याचं वैशिष्ट्य हे आहे की आपल्याकडे हे तिबेटियन लोक आणि आपले त्या भागातले लोक यांची मोठ्या प्रमाणात भरती झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपण जोरकसपणे लढतो आहोत. त्यानंतर आपलं हवाई दल पण आता अतिशय सक्षम असं बनलेलं आहे. पायदळानं तर आपलं स्वतःचं सिद्ध केलेलंच आहे. संतोष बाबू यांची जी ह्यांनी जे हुतात्म्य पत्करलं गलवान खोऱ्यामध्ये. दुसरं जे आपलं चायनाशी युद्ध चालू आहे ते व्यापाराच्या पातळीवरती चालू आहे
डंकेल प्रस्तावावरती 93-94ला सह्या करत असताना चीन आधी आडमुठपणा करून बसलेला होता की आम्ही अटी मान्य करणार नाही. आपणच नाही तर सगळ्या जगभरामध्ये चीनचा असा आडमुठपणा आहे, आपल्याशी वागतानाच आहे असं नाही. चीन आपलं उत्पादन दुसऱ्या देशांमध्ये जाण्याच्या संदर्भामध्ये आग्रही असतो, तसे करार करतो, पण त्याच्या उलट जगभरातले विविध उत्पादनं आपल्या देशामध्ये जर येऊ द्यायची असली तर चीन त्याला परवानगी देत नाही. म्हणजे ही जी खिडकी उघडलेली आहे त्याच्यातून वारं फक्त बाहेरच जाईल, आतमध्ये येणार नाही, अशा पद्धतीचा एक आडमुठपणा चीनने दाखवत आलेला आहे. व्यापाराचं जे आता युद्ध सुरू झालेलं आहे दुसऱ्या पातळीवर, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जगभरातल्या देशांनी आता चीनवरती बंधनं घालायला सुरुवात केलेली आहे, आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर युरोपियन देश आणि विशेषतः जर्मनीसारख्या देशांनी तर आर्थिक दावे चीनने आमचं नुकसान केलं म्हणून प्रचंड किमतीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरती लावलेले आहे. त्याच्यामुळं दुसरं जे आघाडी आहे व्यापाराची, आता आपण ज्या ॲपवरती बंदी घातली, सगळ्यांना अशी थट्टा वाटते आहे की टिकटॉक बॅन केल्यानं काय होणार आहे, पबजी बॅन केल्यानं काय होणार आहे. फक्त टिकटॉक आणि पबजी असा मुद्दा नाही आहे. व्यापाराच्या पातळीवरती चीनची कोंडी जगभरात करणं चालू आहे ते, आणि त्याला स्वतः जबाबदार चीन आहे. ह्याच्यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो लक्षात घेतला जात नाही. जसं भारतामध्ये एखादं उत्पादन तयार होतं, युरोपमध्ये तयार होतं, ऑस्ट्रेलियामध्ये तयार होतं, अमेरिकेत तयार होतं, त्याचा वापर प्रत्यक्ष त्या देशामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये होतो, म्हणजे कस्टमर ग्राहक त्याला उपलब्ध आहे, किंवा जपानमध्ये होतं. चीन हा असा एकमेव देश आहे की चीनमध्ये तयार झालेलं उत्पादन जास्तीत जास्त तो निर्यात करतो, स्वतः चीनमध्ये त्याचा वापर होत नाही. चीनमध्ये लोकशाही नसल्यामुळे आणि फार मोठ्या प्रमाणात नागरी अधिकारांचा संकोच केला गेलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांना मुळात लोकशाहीच तिथे नाही, त्याच्यामुळे आणि बाजार खुला जसं जगाला नाही तसं स्वतः चीनी लोकांसाठी सुद्धा बंधनं भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. कामगारांच्या बाबतीमधले पण कायदे अतिशय त्यांच्यावरती अन्याय करणारे आहेत. ह्या सगळ्यामुळं स्वतः चीनची बाजारपेठ तिथल्या ग्राहकासाठी सुद्धा फार मोकळी नाही आहे. म्हणजे व्यापाराच्या पातळीवरती जगाच्या बाबतीत असो, भारताच्या बाबतीत असो, आणि स्वतःच्याही कस्टमर स्वतःच्या नागरिकांच्या बाबतीमध्ये असो, चीनला एक फार मोठ्या प्रमाणात सेटबॅक माघार घ्यावी लागते आहे. आणि तिसरं जे युद्ध ज्याचा मी उल्लेख असा केला होता की गंगा, यमुना आणि सरस्वतीमध्ये, सरस्वती ही लपलेली नदी आपण मानतो त्या त्रिवेणी संगमामध्ये, एक वैचारिक पातळीवरचं युद्ध विशेषतः आपल्याला भारतात आणि जगभरातच चालू आहे. की जो डावा विचार होता, चीननी अमेरिकन माध्यमांना $19 मिलियन इतकी प्रचंड पैसा ओतला तिथे, त्यांना जाहिराती देऊन आणि हे करून, की कशासाठी, तर तिथल्या उजव्या म्हणवल्या जाणाऱ्या म्हणजे ट्रम्पसारख्यांच्या विरोधामध्ये एक लॉबी कार्यरत करण्यासाठी म्हणून दिलं. आणि हे आकडे आता अधिकृतरित्या समोर आलेले आहेत. तिथल्या माध्यमांना ती तुम्हाला मिळालेली मदत जाहीर करावी लागते. आपल्याकडं असं प्रत्यक्षामध्ये किती आकडे आलेले हे समोर आलेले नाही आहे, कारण की अजून आपल्या माध्यमांनी ते कबूल केलेलं नाही आहे. हे जे वैचारिक पातळीवरचं एक युद्ध आहे की चीननी जगभरामध्ये असं एक तयार केलेलं वातावरण होतं की चीनच्या बाबतीमध्ये फार वेगळं, म्हणजे जेव्हा जेव्हा युद्धाची परिस्थिती होती की जाणीवपूर्वक डावे असं म्हणतात की आपल्याकडं बेकारी किती आहे, आपल्याकडं कोरोनामुळे मजुरांचे किती हाल झालेले आहेत, आपल्याकडं उद्योग व्यापार कसा बुडालेला आहे, आणि तुम्ही युद्धाच्या गोष्टी करता. हे त्यांना बोलण्यासाठी म्हणून बाहेरून पैसा येतो आहे किंवा ही लॉबिंग केल्या जात आहे. हा जो डावा विचार होता. इतकंच नाही तर आपलं जे राज्यकर्ते आहेत, आता सुद्धा नरेंद्र मोदीसारखा पंतप्रधान आहे, पण दुसरा जरी कोणी असला असता तरी हीच नीती अवलंबल्या गेलेली होती की तुमच्या राज्यकर्त्यांच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये संदेह तयार करायचा, संशय तयार करायचा. मोदी हे स्वतः प्रत्यक्ष त्या लडाखवरती जाऊन, सीमेवरती जाऊन सैनिकांना धीर देत आलेले आहेत. आपले लष्कर प्रमुख गेलेले, संरक्षण मंत्री गेलेले आहेत. हे सगळे लोक सातत्यानं प्रत्यक्ष युद्धभूमीवरती जाऊन आपल्या सैन्याला जिथं धीर देतात, आणि ह्याच्या उलट आपल्याकडचे विचारवंत हे सातत्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये गोंधळ तयार करतात की आपण किती लहान आहेत, चीन किती मोठा आहे, चीनची आर्थिक ताकद किती मोठी आहे, चीनची लष्करी ताकद किती मोठी आहे. आणि अशा पद्धतीचं एक वैचारिक युद्ध, म्हणजे लष्कराचं जे युद्ध आहे त्याच्या पातळीवरती चीननी मार खाल्लेला आहे. व्यापाराचं जे युद्ध आहे त्या पातळीवरती चीन मार खातो आहे. आणि तिसरी जी पातळी आहे विचाराची, त्याही पातळीवरती आता चीनला फार मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसतो आहे. आणि ही फक्त भारतातली गोष्ट नाही, जगभरातली गोष्ट आहे. दक्षिण चायना ज्याला म्हणतात, त्या समुद्रामध्ये जिथून चीनचा फार मोठ्या प्रमाणात त्यांची जी वाहतूक आहे, त्यांच्याला लागणाऱ्या उत्पादनांची, त्यांना लागणाऱ्या पेट्रोलची वाहतूक मध्य पूर्वेमध्ये जेव्हा त्यांना येण्यासाठीचा जो समुद्री मार्ग उपलब्ध आहे तो दक्षिण चायना समुद्रामधून येतो. आणि याच ठिकाणी नेमकी चीनची मोठ्या प्रमाणामध्ये
कोंडी केल्या जात आहे. अमेरिकेनं त्यांचा आरमार उतरवलेला आहे. आपण केवळ अमेरिकेवरती अवलंबून आहोत असं नाही, आपलंही आरमार त्या ठिकाणी सक्रिय आहे. आणि आता अंदमान निकोबारसारखी बेटं हाँगकाँगला पर्याय म्हणून आपण कशी डेव्हलप करू शकतो. हाँगकाँगला पर्याय म्हणजे हाँगकाँग आत्तापर्यंत जेव्हा स्वतंत्र होता, जेव्हा ती त्या ठिकाणची धोरणं लोकशाहीला पोषक अशी होती, पण ती आता चायनानं त्यांचे अधिकार गोठवले, त्यांचं लीज संपल्याच्या नंतर आणि आपल्याकडे घेतलं आणि त्या ठिकाणी लोकशाहीच्या गळचेपी सुरू केली म्हणून आवाज उठतो आहे. म्हणून वैचारिक पातळीवरचं जे तिसरं युद्ध आहे ते लढवत असताना ही जी चायनाने जाणीवपूर्वक जगभरामध्ये एक अशी मिथ पसरवली होती की चायना खूप बलवान आहे, चायनाचा व्यापार खूप मोठा आहे आणि तिथे आता त्याला फटका बसताना दिसत आहे. आणि आपल्याकडे जर सिंगापूरला हाँगकाँगला पर्याय म्हणून अंदमान आणि निकोबार बेटं आणि त्या ठिकाणी व्यापार जर आपण विकसित करणं असू तर ते एक फार मोठं गेम चेंजर असं ठरू शकेल. 3 पातळीवरती हे चीनशी युद्ध चालू आहे. हे फक्त भारताचंच आहे असं नाही, जगभरामध्ये चालू आहे. कोरोनाच्या निमित्ताने चीनचं पितळ उघडं पडलेलं आहे आणि ह्या तिन्ही ठिकाणी म्हणजे लष्कर, व्यापार आणि विचार आणि तिन्ही आघाडीवर आता चीनला बसतो आहे मार, चीनला बसतो आहे मार. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. अॅनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अॅनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.